जोडीला संजय पितांबरे यांना देखील मात्र आपण इथे पाहणार आहोत. षटक क्रमांक 1 ला होईल सुरुवात. आंबेडकर चषक 2025 आजचा दुसरा दिवस. सर्वांचं आम्ही मनापासून मनपूर्वक इथे सहर्षाचं स्वागत करतो. या दुपारच्या सत्रामध्ये दत्ता पितांबरे आणि संजय पितांबरे हे दोन सलामीच्या बॅटर मैदानावरती दाखल झालेत. पंच दीपकजी पेळगावकर आम्हाला कळवतील. लेट्स प्ले. डावाला होईल, सामन्याला होईल, पहिल्या इनिंगला होईल. इथे मात्र सुरुवात. बॅटर इथे असेल तयार. पहिलाच बॉल. बॅटवरती चेंडू घेतलाय. फटका अप्रतिम. डीप फॉर डेंजरस. फटका अप्रतिम. दत्ताच्या बॅटमधनं चौकार. 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. कल्पेशजी गांजारे, अनुरागजी मांडेकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं पदपूर्वक पदापासून स्वागत आणि मान्यवरांचं स्वागत कशाने केलंय तर इथे चौकारानं त्यांचं स्वागत केलेलं आहे. 4 धावा धावफलकावरती. शंकर शेठ कड आणि विठ्ठल शेठ राक्षे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. मनापासून पदपूर्वक सहर्षाचं स्वागत आम्ही या ठिकाणी करतो या आंबेठाण चषकामध्ये. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. माऊली काळे यांच्यावरती आक्रमण चढवले पहिल्याच बॉलवरती. काय सुंदर फटका आपण दत्ताच्या बॅटबद्दल पाहिला. सेट ऑन फायर. तिथे मात्र चौकार आलेला आहे. 4 धावा धावफलकावरती. या बाईचा चेंडू खोलबट टप्प्याचा होता. फटका प्रतिम. चेंडू मात्र जाऊन पोहोचेल समोरच्या बाजूला. लॉंग बॉल मध्ये सीमा रेषाभार. चौकार. 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. चौकार देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपण पाहिले. धावफलकाला हे फटके पुढे घेऊन जातील. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. ज्या मात्र धावफलकावरती 8 रन ऑन स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅटर तयार. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर टॉपेज घेतलाय चेंडूनं. चेंडू मात्र बॅकवर्डला ट्रॅव्हल होतोय गलीमधनं. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे सिंगल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो प्रयत्न असफल ठरलेला आहे. कुठलीही धाव त्या चेंडूवरती येणार नाही. डॉट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धावफलकावरती धावा विदाउट लॉस. गोंधळ जाई 11 साबरदरी 8 या धावसंख्येवरती. या बेचा चेंडू लोवर फुल टॉस आहे. फटका तर खेळलाय. चेंडू जाऊन पोहोचेल समोरच्या बाजूला. ब्लॅक स्क्रीनला मानवंदना. A1 क्वालिटीचा दत्ताच्या बॅटमधनं पुन्हा चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. चौकार देखील आलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलाय. धावफलकावरती धावा 12 धावा. ज्या मात्र धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. षटक क्रमांक पहिलं मार्ग असते. या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती घेतलाय. फटका अप्रतिम. कडक बेधडक. चेंडू सीमा रेषा पार. येतोय आंबेठाण चषकाचा हा ब्रँडेड षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 18 धावाच्या मात्र धावफलकावरती विदाउट लॉस. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक इथे मैदानावरती जे पहिलं मार्ग असतंय. पहिल्या षटकामध्ये माऊली काळे संघाचे कॅप्टन कुल इथे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पहिल्या षटकामध्ये हल्ला बॉल चढवलाय. धावा आलेल्या आहेत. आंबेठाण चषकाला आपण इथे मात्र नक्कीच पाहतोय. एक सन्मानाची मानाची स्पर्धा म्हणून सातत्याने या स्पर्धेकडे आपण पाहिलं. काही जबरदस्त आयोजन झालेलं आहे. कालचा पहिला दिवस आपण पाहिला. आजचा दुसरा दिवस आणि त्याच बरोबरीनं पुन्हा बॅटवरती चेंडू आलाय. चेंडूला पाठवलंय लॉंग ऑनला. सीमा रेषा पार. दत्ताच्या बॅटमधनं पुन्हा एकदा षटकार.
छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. त्यातमध्ये आपण दत्ता पितांबरेची पाहतोय. धाबा फलकावरती धावा, इथे मात्र 24 धाबा विदाऊट लॉस. षटक पहिलं इथे मात्र मैदानावरती संपलेलं आहे. प्रथम क्रमांकासाठी 1,00,000 रुपये, एक टू व्हीलर बाईक. सन्माननीय जीवन शेठ मोहन खराबी, माजी सरपंच खराबवाडी, प्रसिद्ध उद्योगपती आहेत, त्यांच्या माध्यमातून हे सौजन्य झाले. द्वितीय क्रमांकासाठी 71,000 रुपये सन्माननीय रवींद्र शेठ चव्हाण, विशाल शेठ मांडेकर यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकासाठी 71,000 रुपये आणि टू व्हीलर बाईकचं सौजन्य झालेलं आहे. तृतीय क्रमांक 41,000 रुपये सौभाग्यवती निर्मलाताई गणेश शेठ मांडेकर, सौभाग्यवती रोहिणीताई सचिन पडवल यांच्या माध्यमातून आपण तृतीय क्रमांकासाठी सौजन्य पाहतोय. चतुर्थ क्रमांक सन्माननीय कैलास शेठ निखाडे, सन्माननीय सरपंच कैलास शेठ भोगसे ह्या मान्यवरांच्या वतीने खऱ्या अर्थानं चतुर्थ क्रमांकासाठी सौजन्य झालेलं आहे. सर्वच बक्षीस दात्यांचा मी आभार व्यक्त करतो. मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील टू व्हीलर आहे. अशोक शेठ मांडेकर, संतोष शेठ मांडेकर, माजी सरपंच, सप्त हिंद केसरी गाडा मालक, त्यांच्या माध्यमातून हे सौजन्य झालेलं आहे. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा तिथे मात्र फटका तर खेळला आहे. कट शॉट देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिला. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र वाढलेलं आहे. जे 4 टू व्हीलर बाईक त्यासाठी ज्यांनी सौजन्य केलेलं आहे त्यामध्ये सौभाग्यवती श्रद्धाताई, दत्ताशेठ मांडेकर, अण्णासाहेब सातपुते असतील, अमोल शेठ डवणे, संतोष शेठ डवणे, कैलास शेठ लिंभोरे पाटील, दिनेश शेठ लांडगे आणि अनुराग शेठ जैद त्यांच्या मातोश्री सौभाग्यवती राजश्रीताई संजय शेठ जैद यांच्या माध्यमातून हे सौजन्य झालेलं आहे. सुंदर फटका आणि त्याच बरोबरीनं तिथे काय तर नक्कीच तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. चेंडू थ्रो केला आहे की नाही हे मात्र आता इथे चेक केलं जाईल. तिसरे पंच बिझी होत आहेत. तिसरे पंच बिझी होत आहेत. तिसरे पंच बिझी आहेत. लाईव्ह टेक्नॉलॉजीच्या आधारे इथे मात्र आता चेक केलं जात आहे. आंबेठाण चषकाला आपण इथे मात्र पाहतोय. दुपारचं सत्र आहे. सामना क्रमांक इथे मैदानाच्या आतमध्ये आपण 3 पाहतोय. यानंतर देखील एक मोठी मॅच, चौथा सामना तुम्हा सर्वांच्या भेटीला येतोय. मैदानावरती आपण चौथा सामना पाहणार आहोत. श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेठाण यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ क्रिकेट क्लब वाकी. नो बॉल तिथे मात्र पंचांनी घोषित केलेला आहे. जे धावफलक देखील मात्र तिथे अतिरिक्त धावेने वाढेल. नो बॉल तिथे घोषित केलेला आहे. नो प्लस एक सिंगल आताची, म्हणजे आताच्या 2 धावा, 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 27 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. स्वर्गीय कैलासवासी गणपत भाऊ काले स्पोर्ट फाउंडेशन सांगुर्डी हा संघ इथे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून काय कमाल करणार, गोलंदाजीच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी करणार आता फार महत्वाचं आहे. थ्रो गोलंदाजी जर एखादा गोलंदाज करत असेल तर तिथे तो गोलंदाज या स्पर्धेमध्ये बंद असेल. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याला गोलंदाजी करता येणार नाही, आयोजकांनी आम्हाला कळवलंय. अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. धावफलकावरती तिथे 27 धावा. गोलंदाज देखील मात्र तिथे
चेंज होतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरती. समीर येत आहेत. म्हणजे काल देखील 8 संघ खेळले, आज देखील 8 संघ खेळत आहेत. इथून पुढे देखील अजून 2 दिवसामध्ये 8-8 संघ खेळणार आहेत. सर्व संघांसाठी ही सूचना आहे. फेकी गोलंदाज या स्पर्धेमध्ये अपात्र असणार आहे. जर एखादा गोलंदाज तिथे फेकी गोलंदाजी करत असेल, तर त्या गोलंदाजाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. 27 धावाच्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक 2 पुन्हा एकदा नव्यानं करण्यासाठी गोलंदाज झालेत समीर भसे. यांना आपण गोलंदाजच्या ट्रॅकवरती पाहणार आहोत. बॅटर पुन्हा एकदा तयार समोर स्ट्राईक एंड वरती. संजय पितांबरे यांना देखील मात्र आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू चांगला चेंडू, चांगला बॉल देखील मात्र आपण मैदानावरती पाहिला. अक्रॉस दी बॅट फटका मात्र खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क नाहीये. डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. धावफलकावरती धाबा 27 धाबाच्या मात्र धावफलकावरती विदाउट लॉस. बॅटर पुन्हा एकदा तयार. यावेळेचा चेंडू पुढे सरसावत फटका मात्र खेळायचा होता. संपर्क तिकडे काही झाला नाही. बॅट आणि बॉलचा डॉट बॉल निश्चितच आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. कमाल धमाल बेमिसाल तंत्र शुद्ध गोलंदाजी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जातीये. प्रयत्न करावे लागणार आहे दोन्ही संघांना. संघर्ष करावा लागणार आहे दोन्ही संघांना जिंकायचं असेल तर. कारण प्रत्येक मॅच आपण नॉकआउट पद्धतीने खेळतोय. डो ऑर डायचा प्रत्येक सामना आहे. फटका प्रतिम कबरच्या डोक्यावरनं फटका खेळलाय. चेंडू मात्र तिकडे जाऊन पोहोचेल बॅकवर्ड पॉइंटला. चेंडूनं दिशा बदलली. चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषा पार. आंबेटान चषकाचा येतोय हा ब्रँडेड चौकार. 4 धाबा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं अथर्व शेठ मांडेकरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मनापासून मनपूर्वक स्वागत. 31 धाबाच्या मात्र धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. संजय पितांबरे यांच्यासाठी हा चेंडू होता. पंच कळवतायत डाव्या लाईनच्या खूपच बाहेर हा चेंडू असणार आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर धावा येतील. अवांतर म्हणजे एका अवांतर धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. 32 धाबाच्या मात्र धावफलकावरती आहेत. त्यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका तर खेळायचा होता. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपण पाहिलाय. अतिरिक्त चेंडू इथे मात्र खूप धोकादायक असतात संघासाठी. अतिरिक्त धावा तुम्ही कमी खर्च करा, कमी चुका करा. नक्कीच तो सिग्नल तुम्हाला नक्कीच यशाच्या वाटचालीकडे घेऊन जात असतो. परंतु चुका तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये कमी कराव्या लागतील. फटका तर खेळलाय. नक्कीच तिथे मात्र स्क्वेअर कटचा हा फटका होता. झेल तिथे मात्र ड्रॉप झालेला आहे. जीवदान भेटलेलं आहे. त्या चेंडूवरती धावा येत आहेत. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा तिथे 34 धावा ज्या मात्र धावफलकावरती. क्रिकेटमधलं एक समीकरण आहे. पकडा कॅच जिंका मॅच. कॅचेस विन द मॅचेस. इथे चुकी झाली. चुकीला माफी नाही. जीवदान भेटलं. धावा येत आहेत. धावांसाठी केली जाणारी धावा धाव म्हणजे हे क्रिकेट आहे. पुन्हा एकदा इथे बॅटर असेल तयार. समोरनं गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू इथे जर आपण पाहिलं तर नक्कीच सुरेख आहे. बॅट आणि बॉलचा तिथे मात्र संपर्क पाहायला भेटला नाही. षटक देखील मात्र मैदानावरती संपलं जाईल. दुसरं 2 षटकं संपली. गोंधळ जाईल 11 सावरदरी हा संघ जाऊन पोहोचलाय विदाउट लॉस 34 या धावसंख्येवरती. म्हणजे चषकसाठी देखील या स्पर्धेमध्ये सौजन्य लाभलेलं आहे. शहाजी शेठ आरडे, माजी उपसरपंच आंबेठाण, वैभव शेठ डवणे यांच्या माध्यमातून फायनल टीमसाठी टी शर्ट सौजन्य सुभाष शेठ मांडेकर, हनुमंत शेठ गोंते, माजी उपसरपंच आंबेठाण, भानदास शेठ डवणे यांच्या माध्यमातून फायनल टीमसाठी या ठिकाणी टी शर्ट सौजन्य या ठिकाणी प्राप्त झाले. संपूर्ण स्पर्धा आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी कव्हरेज करतोय. यूट्यूब लाईव्हसाठी देखील सौजन्य आहे. सन्माननीय जग्गू शेठ मांडेकर, सुनील शेठ लांडगे, कुलदीप शेठ पडवळ आणि तुषार शेठ मांडेकर या सर्वच मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह सौजन्य या ठिकाणी लाभलेलं आहे.
लाईव्ह सौजन्य त्यांनी केलेलं आहे, त्यांचं मनपूर्वक मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅचसाठी देखील ट्रॉफी सौजन्य आहे अण्णा शेठ चव्हाण, वैभव शेठ चव्हाण आणि अमोल शेठ घाटे यांच्या माध्यमातून. पंच सौजन्य नवनाथ शेठ शेडगे आणि प्रदीप शेठ आरडे या सर्वच मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी सौजन्य झालेलं आहे. सर्व बक्षीसदात्यांचं सौजन्यदात्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो या आंबेठाण चषकामध्ये. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धावफलकावरती धावा आहेत 34 धावाच्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक पुन्हा एकदा 3 करण्यासाठी निलेश काळे आलेत. मॅन फ्रॉम सांगोडी गावाला बिलॉंग करतात. यावेळेचा चेंडू फटका देखील मात्र घेऊन काढलाय चांगल्या पद्धतीने. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे एक सिंगल जी मात्र पलून पूर्ण केली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धाबा 35 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. लागोपाठचे 3 षटकार जर संजय पितांबरे किंवा दत्ता पितांबरेनं जर खेळले तर या ठिकाणी बाबूशेठ कालेकर कडुसगावचे अष्टपैलू खेळाडू आहेत, उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राईज येतंय. 1000 रुपयांचं प्राईज दिलं जाणार आहे. यावेळेचा चेंडू इथे जर आपण पाहिलं तर नक्कीच तिथे मात्र आपण चांगला बॉल पाहिला, फटका देखील चांगला आला होता, कलेक्शन सुंदर झालं, परंतु धाव येऊ शकत नाहीये. धावफलक स्थिर, धावफलकावरती धाबा 35 धाबाच्या मात्र धावफलकावरती. प्रेक्षकांची उपस्थिती आज देखील प्रार्थनीय आहे. सर्व तमाम प्रेक्षकांचं आम्ही मनापासून मनपूर्वक या आंबेठाण चषकामध्ये स्वागत करतो. दुपारचं सत्र आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका तर खेळलाय, चेंडू मात्र तिथे जाऊन पोहोचेल. लॉंग ऑनला सीमा रेषा पार, वाघांची धाड फोडला पहाड. येतोय A1 क्वालिटीचा हा दर्जेदार षटकार. छत्र मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. काऊ कॉर्नर लॉंग ऑनच्या मधोमध हा फटका तिथे मात्र खेळला होता. तिथे नक्कीच षटकार आलेला आहे, धावफलक वाढलेलं आहे. सन्माननीय प्रदीपजी पडवळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनापासून मनपूर्वक या ठिकाणी आंबेठाण चषकामध्ये आम्ही स्वागत देखील करतो. 41 धावाच्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा इथे बॅटर तयार. उलवट टप्प्याचा चेंडू होता, तिकडे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. काही सुंदर गोलंदाजी इथे निलेश काळे इथे मैदानावरती करतायत. रोखून ठेवलेलं आहे दत्ता पितांबरे आणि संजय पितांबरे यांना. म्हणजे नक्कीच जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 24 आल्या, तदनंतरच्या षटकामध्ये 10 आल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 41 धावा आतापर्यंतच्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू अक्रॉस दी बॅट, फटका मात्र खेळायचा होता, संपर्क तिकडे झाला नाही बॅट आणि बॉलचा. चांगला चेंडू आपण मैदानावरती पाहिलाय, डॉट बॉल तिथे मात्र असेल. 41 धाबाच्या मात्र धावफलकावरती विदाऊट लॉस. हळूहळू का होईना इथे धावफलकाला गती देण्याचं काम फलंदाजांच्या माध्यमातून केलं जाते. धावफलकाला गती दिली जाते. 41 धाबा धावफलकावरती आहेत. 2025 यांचा खणखणीत चौकार. आता बऱ्याच कालावधीनंतर इथे चौकार पाहायला भेटलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलेलं आहे. धावफलकावरती धाबा इथे 46 धाबा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 46 धाबा धावफलकावरती. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल, प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. या उक्तीप्रमाणे, या उक्तीला महत्व देत, त्या उक्तीला साहजेल असे प्रयत्न इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. बॅटिंग टीमला सुंदर फटका देखील मात्र आपण पाहिला. कव्हर पॉइंटला इथे मात्र हा चेंडू निघून गेला. दरम्यान त्या चेंडूवरती एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढलेले. धावफलकावरती धावा आहेत तिथे मात्र 47 धावा च्या मात्र धावफलकावरती. संजय पितांबरे अमित या जोडीला आपण मैदानावरती पाहतोय. षटक क्रमांक 4 मध्ये समीर भसे मॅन फ्रॉम सांगुर्डी यांना देखील मात्र आपण पाहतोय. अप्रतिम सामना, महत्वपूर्ण मॅच. यावेळेचा चेंडू बॅटवरती घेतलाय, फटका अप्रतिम आहे, फटका देखील खेळून काढलाय. चेंडू जाऊन पोहोचलाय लॉंग ऑनला. निलेश काळे आहेत तिकडे, चेंडूचं कलेक्शन केलं सुंदर पद्धतीने. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे
एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धाबाफलकावरती धाबा 48 धाबा. पुढे सरसावत पुन्हा एकदा फटका देखील मात्र घेऊन काढलाय. चेंडू काऊ कॉर्नरला जाऊन पोहोचेल. 2 क्षेत्ररक्षकांकडनं चुकी झाली. चेंडू दोघांच्या मधोमध जाऊन पोहोचला होता. चुकी झाल्यानंतर दोघांच्या मधून चेंडू फरार झाला सीमारेषा पार. तिथे आंबेठाण चषकाचा येतोय हा अजून एक ब्रँडेड चौकार. 4 धावा. हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. दोघांकडनं चुकी झाली. चेंडू मधोमध होता, मधून फरार झाला. तिकडे आंबेठाण चषकाचा एक चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. 52 धावा धावफलकावरती आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. तिकडे चेंडूला फक्त काढून दिले बॅकवर्टला. माऊली भाऊ आहेत तिकडे चेंडूचं कलेक्शन सुंदर पद्धतीने करतील. कलेक्शन सुंदर पद्धतीने झालेलं आहे. दरम्यान त्या चेंडूवरती पुन्हा एकदा धाव येते आणि त्याच बरोबरीने इथे 4थं षटक देखील संपलंय एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोंधळजा 11 साबरदरी हा संघ जाऊन पोहोचलाय 53 या धावसंख्येवरती. 53 धावा धावफलकावरती आहेत. आंबेठाण चषक 2025 ला इथे मात्र आपण पाहतोय भव्य दिव्य एक देखणं सुरेख आयोजन. काटा नियोजन असणारी सन्मानाची मानाची स्पर्धा आहे. म्हणजे अनेक मान्यवरांनी इथे सायकल सौजन्य देखील केलेलं आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वरजी मांडेकर असतील, मिथुन शेठ चव्हाण असतील, योगेश शेठ चव्हाण असतील, मंगेश शेठ मांडेकर असतील, किरण तात्या कड असतील, दीपक शेठ बोराडे असतील, निखिल शेठ मांडेकर, अक्षय शेठ पडवळ आणि युवराज शेठ घाटे या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी सायकल सौजन्य या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो या आंबेठाण चषकाच्या वतीने. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक इथे 5वं सुरू होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा निलेश काळे आलेत. खोलव्या टप्प्याचा चेंडू होता. फटका तर खेळून काढलाय. चेंडू मात्र जाऊन पोहोचेल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन दी बॉल झेल झालेला आहे. विकेट येते. फलंदाज तिथे अमित बाद. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज न्यू बॅटर इथे मात्र मैदानाच्या मध्ये आता दाखल होणार आहे. अमित यांची जागा घेण्यासाठी दत्ता शिंदे यांना देखील मात्र आपण मैदानावरती आता पाहणार आहोत. एका बाजूने दत्ता असतील. दत्ता यांच्या समवेत आपण संजय पितांबरे यांना देखील मात्र पाहतोय. सुंदर असं टेनिस क्रिकेटचं हे दृश्य आपल्याला पाहायला भेटतंय मैदानाच्या आतमध्ये. तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीचा खेळ म्हणून या खेळाची ओळख सातत्याने राहिलेली आहे. मित्रांनो, लहानपणी तुम्ही आम्ही सर्वजण शाळेत जायला निघालो, परंतु शाळेत गेलो नाही. कशा वाचून? तर याच क्रिकेटच्या खेळा वाचून. तुम्ही आम्ही शाळेमध्ये असताना सर्वात जास्त घरच्यांचा आणि शिक्षकांचा मार कशा वाचून खाल्ला असेल तर याच क्रिकेटच्या खेळा वाचून खाल्लेला आहे. म्हणूनच की काय तुम्हा आम्हा सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा खेळ कुठला असेल तर हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे. आंबेठाण चषकाच्या माध्यमातून हे टेनिस क्रिकेट आपण मैदानावरती पाहतोय. फटका अप्रतिम. परफेक्ट मिडल केलंय चेंडूला. वाघांची धाड फोडला पहाड. आंबेठाण चषकाचा येतोय ब्रँडेड षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. षटकार देखील मात्र आपण तिथे पाहिलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढलेले. धावफलकावरती धाबा 59 धाबाच्या मात्र धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 59 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस बाय 2 विकेट. षटक क्रमांक 5वा मार्गस्थ आहे. दत्ता शिंदे आणि संजय पितांबरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोंधळजाई 11 साबरदरी या संघासाठी हे 2 फलंदाज इथे मात्र झुंज देताना पाहायला भेटत आहेत. निलेश काळे समोरनं गोलंदाजी करतायत सांगोडी 11 या टीमसाठी. स्वर्गीय गणपत भाऊ काळे स्पोर्ट फाउंडेशन या संघाच्या नावामध्ये जर पाहिलं तर सातत्याने दमखम राहिलेली आहे. म्हणजे सातत्याने या संघाचा बोलबाला देखील या आपल्या तालुक्यामध्ये राहिलेला आहे. अनेक काळ त्या संघाने देखील टेनिस क्रिकेट जिवंत ठेवलेलं आहे. अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि त्याच संघाला आपण इथे पाहतो. दुसरा संघ देखील मातब्बर संघ आहे.
साबरदरीच्या संघाला आपण पाहतोय. सुंदर फटका त्यासहित तिथे 2 धावा. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं. 61 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढे सरसावत तिथे मात्र फटका तर घेऊन काढलाय. चेंडू मात्र तिथे जाऊन पोहोचेल क्षेत्ररक्षकापर्यंत. लॉंग ऑनला चेंडू जाऊन पोहोचला होता. कलेक्शन सुंदर झालं. फेकी अप्रतिम झाली. परंतु तोपर्यंत पुन्हा 2 धावा. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 63 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 63 धावा धावफलकावरती. यानंतरचे दोन्ही संघ तुम्ही तयार राहायचे. श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेठाण आणि भैरवनाथ क्रिकेट क्लब वाकी. ब्रेकमध्ये आपण टॉस तिथे करणार आहोत. यावेळेचा चेंडू फटका तर खेळलाय. चेंडू हवेत आणि तिथे कॉटन बोर्डचा प्रयत्न यशस्वी. निलेश काले डाऊन दी बॉल झेल झालेला आहे. फलंदाज ह्या चेंडूवरती बाद. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. फलंदाज तिथे बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज न्यू बॅटर देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होणार आहे. दीपक यांना देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एका बाजूने असतील दीपक यांच्या समवेत जो फलंदाज सलामीपासून आतापर्यंत बॅटिंग करत आलेला आहे या इनिंगमध्ये संजय पितांबरेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. षटक क्रमांक इथे मैदानावरती बारीगस्त आहे 5वं. एक बॉल या षटकातला अजून बाकी आहे. त्या बॉलवरती किती धावा येणार पाहणं फार महत्वाचं राहील. 63 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 63 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा इथे जर आपण पाहिलं तर बॅटर असेल मैदानाच्या आतमध्ये तयार. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू मात्र गलीमध्ये बॅकवर्टला गेलाय. माऊली भाऊंकडे चेंडू जाऊन पोहोचला होता. कलेक्शन सुंदर. फेकी अप्रतिम. तिकडे विकेट येते. फलंदाज संजय पितांबरे होत आहेत ह्या चेंडूवरती बाद. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत शशिकांतजी मांडेकर. त्यांच्या समवेत या ठिकाणी या संदेशजी मोहिते साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत. आशुतोष राजपूत यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं देखील पुन्हा एकदा आंबेठाण चषक 2025 मध्ये आम्ही करतो. मनापासून मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज न्यू बॅटर तिथे मात्र मैदानाच्या मध्ये आता दाखल होणार आहे. विशाल गावडे यांना देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत. 5 षटकांचा खेळ देखील इथे संपलेला आहे. धावफलकावरती धावा इथे 63 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच जर इथे आपण पाहिलं तर पाणी सौजन्य सकाराम शेठ घाटे चेतन शेठ पडवळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेला लाभलेलं आहे. समालोचकांसाठी देखील सौजन्य आहे रोहित शेठ पाटील मंगेश शेठ लोकरे यांच्या माध्यमातून. बॅट बॉल स्टंप सौजन्य डॉक्टर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. बॅटसाठी सौजन्य सोमनाथ शेठ कारले SK स्पोर्ट्स शॉपीचे ऑनर यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट सौजन्य कृष्णा शेठ चव्हाण यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मंडपसाठी सौजन्य आहे माऊली मंडप अँड साऊंड प्रवीण शेठ कालोखे सुनील शेठ कालोखे या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून सुंदर असं डेकोरेटर या मैदानाचं सुंदर असं कामकाज सजावट इथे आपण पाहतोय. या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. त्यांचा मनपूर्वक मनापासून आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. असे अनेक बक्षीसदाते आहेत. सर्वच बक्षीसदात्यांचा आम्ही इथे करतो मनपूर्वक मनापासून या ठिकाणी आभार. शेवटच्या षटकाला इथे सुरुवात झालेली आहे. फटका देखील मात्र खेळायचा होता परंतु तिकडे कुठलीही धाव येणार नाही. आयोजकांनी घेतलेले कष्ट त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेली ही आंबेठाण चषकाची स्पर्धा आहे. संतोषजी काकरे बंटी मांडेकर निखिल मांडेकर गणेशजी घाटे चेतन पडवळ विनायक भालेराव दीपकजी बोराडे गुरुदेव घाटे रवी मांडेकर विनायक चव्हाण संदेश मोहिते शशी मांडेकर निखिल घाटे अनुराग मांडेकर आणि कुलदीप पडवळ या सर्व आयोजकांनी घेतलेले कष्ट त्यांच्या स्वप्नातनं ही आंबेठाण चषक
2025 ची स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच जर तिथे आपण पाहिलं तर त्या चेंडूवरती फटका सुंदर होता. एक सिंगल आली. गुणलेखक मित्र इथे आमच्या समवेत आहेत. अक्षय खरे यांना आपण पाहतोय. सुंदर गुणलेखनाचं काम करतायत. लेखनी सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे. 64 धावा धावफलकावरती. यावेळेचा चेंडू फटका तर अप्रतिम. चेंडू जाऊन पोहोचेल लॉंग ऑनला सीमारेषावर. A1 क्वालिटीचा येतोय. आंबेटान चषकाचा हा ब्रँडेड चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. चौकार आपण पाहिलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 68 धावा धावफलकावरती. या बाईचा चेंडू फुल टॉस. सुंदर पद्धतीने फटका देखील मात्र घेऊन काढलाय. चेंडू मात्र जाऊन पोहोचेल लॉंग ऑफ रिझन मध्ये. कलेक्शन सुंदर. दरम्यान त्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. 69 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 इथे मार्गस्थ आहे. 69 धावाच्या मात्र धावफलकावरती. खोलवट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने फटका देखील खेळून काढलाय. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे एक तर आली. दुसऱ्या धावेसाठी पलायन. आणि पाहता पाहता 2 धावा देखील मात्र तिकडे पदून पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा 71 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना आपण गोंधळजाई 11 सावरदरी या संघाला पाहतोय. शेवटचा बॉल होता. तिकडे काही सुंदर चेंडू आपण नक्कीच सुनील यांच्या माध्यमातून पाहिला. डॉट बॉल आलेला आहे. इनिंग संपलेली आहे. बनवल्यात 71 धावा गोंधळजाई 11 सावरदारी या संघानं. 72 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील. स्वर्गीय गणपत भाऊ काळे स्पोर्ट क्लब सांगोडी या संघाला. या ठिकाणी संदेशजी मोहिते शशिकांतजी भांडेकरांचं आगमन मनापासून स्वागत. त्यांच्या समवेत या ठिकाणी आपण टॉस बॉक्स जोडले जाणार आहोत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मी आता विनंती करेल. सावरदरी संघ तुम्ही एका लाईनअप मध्ये खेळपट्टीचा ताबा घ्या. बॅटिंग टीम लगेचच आता डगआउट मधनं तुमचे सलामीचे 2 बॅटर तुम्ही खेळपट्टीवरती पाठवायचे आहेत. आंबेठाण चषकाला आपण इथे पाहतोय. टॉस बॉक्स मध्ये सर्वांचं आम्ही नक्कीच मनापासून मनपूर्वक इथे मान्यवरांचं आणि दोन्ही कॅप्टनचं इथे स्वागत करतो. यानंतर एका बाजूने श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेठाण त्यांच्या विरोधामध्ये इथे जर आपण पाहिलं तर नक्कीच भैरवनाथ क्रिकेट क्लब वाकी या संघाला पाहणार आहोत. वाकी टीमचे कॅप्टन आलेत का या टॉस बॉक्स मध्ये? आणि आंबेठाण संघाचे कॅप्टन तुम्ही देखील या. आणि मान्यवरांचा मी सुरुवातीलाच नामोल्लेख केलेला आहे. शशीभाऊ मांडेकर आणि संदेश मोहिते या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस इथे संपन्न करणार आहोत. प्रदीप शेठ पडवळ, अनुराग शेठ मांडेकर आणि कल्पेश शेठ गांजले या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस संपन्न करतोय. राजेश शेठ आरडे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. स्वागत. त्यांना विनंती आहे आपण देखील टॉस बॉक्स मध्ये या. चला वाकी टीम कॅप्टन या पटकन. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. एका बाजूने आपण श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेठाण आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ क्रिकेट क्लब वाकी. आजच्या दिवसातील 4था सामना आपण इथे पाहणार आहोत. त्या सामन्याचा टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस संपन्न करतोय. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस संपन्न होतोय. एका बाजूनं भैरवनाथ क्रिकेट क्लब वाकी त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम स्पोर्ट आंबेठाण. टॉस तिथे संपन्न झालेला आहे. टॉस कोणी जिंकला?
तर श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेठाण या संघाने टॉस जिंकलाय. सर्वप्रथम आपण निर्णय काय घेतलाय? फिल्डिंग. सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. क्षेत्ररक्षण करत असताना समोर बाकीचा संघ आहे. किती धावांपर्यंत त्या संघाला तुम्ही रोखाल? 70 ते 75 पर्यंत रोखण्याचा. नक्कीच स्वतः आयोजकांचा संघ आहे. तुम्हाला शुभेच्छा. प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन आमच्या समवेत आहेत. त्या आंबेठाण चषकामध्ये आम्ही त्यांचं स्वागत देखील करतो. सर्वप्रथम तुम्हाला बॅटिंगसाठी तिथे आमंत्रित केलेलं आहे. फलंदाजी करत असताना 6 षटकांमध्ये तुम्ही सुरुवातीला किती धावा बनवसाल? 65 ते 70. नक्कीच तुम्हाला त्या धावा बनवण्यासाठी सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देखील असतील. आंबेठाण चषकाचं एवढं सुंदर आयोजन देखणं नियोजन पाहतोय. त्या नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? खूपच छान नियोजन आहे. आंबेठाण चषकाचा आम्ही शतशः ऋणी आहे की त्यांनी आम्हाला या ठिकाणी खेळण्याची संधी दिली. नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या टीमला देखील तिथे शुभेच्छा. पुढील मॅचसाठी मॅच सुरू झालेली आहे आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जॉईंट होत आहेत खेड तालुक्यातील वाडागावचे सुपुत्र उत्तमजी सावंत सर. यांना आपण तिथे समालोचन कक्षमधनं ऐकणार आहोत. आपण पाहतोय आंबेठाण चषक 2025-26. धन्यवाद. थँक्यू. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिले तर सुरुवात होते. सेकंड इनिंग देखील इथे आपण पाहिले तर सुरू झालेत आणि धावांसाठी प्रचंड मोठी धावाधाव ते देखील आपण पाहिले तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. किती धावा येतील ते देखील आपल्याला इथे मैदानात पाहायचे. चेक केला ते बाउंड्री चेकसाठी तिसऱ्या पंचांकडे इथे आपण पाहिलं तर मदत घेतलेली आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला ते तर अंपायर चेक करतायत. बाउंड्री इथे आपण पाहिले तर चेक केला ते. दोन्ही टीम प्रत्येक टीमला आपण DRS ठेवलेला आहे. प्रत्येक टीमला आपण रिव्ह्यू दिलेला आहे. जर तुम्हाला तसं काय वाटत असेल तर तुम्ही तिसऱ्या पंचांकडे रेफर करू शकता किंवा पंचांना विनंती असेल आपण देखील अंपायर रिव्ह्यूचा वापर करू शकाल. या स्पर्धेत आपण पारदर्शकता ठेवलेला आहे. टेनिस क्रिकेट .in एक जगप्रसिद्ध वाहिनी हिनं यूट्यूबच्या माध्यमातून असंख्य खेळाडूंना आणि टेनिस बॉल क्रिकेटला फार मोठा ग्लॅमर प्राप्त करून दिलाय. तर टेनिस क्रिकेट .in वेबसाईटच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षेत्रातील सर्वात पहिला यूट्यूब चॅनल म्हणून आपण टेनिस क्रिकेट .in ला पाहिलं. त्या पाठोपाठ आता अनेक यूट्यूब चॅनल आले, अनेक वेबसाईट आल्या, अनेक लाईव्ह प्रक्षेपण करणारे टीम आपण पाहू लागलो. परंतु टेनिस क्रिकेट .in ची पारदर्शकता सुरुवातीपासून आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट विश्वाच्या मध्ये ठेवलेलं आहे ते अतिशय पारदर्शक आहे. त्यांचं काम नेहमी आपण पाहिलं तर सातत्यानं चांगलं राहिलेलं आहे. त्यामुळे देखील या स्पर्धेत आपण त्याच जगप्रसिद्ध वाहिनीवरती स्पर्धा पाहतोय. काल देखील आपण पाहिलं तर तब्बल 20-25 हजाराहून अधिक व्ह्यूअर्स कालच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. आजचा दुसरा दिवस आहे. उद्या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. परवा ओपन खुला गट आहे. उद्या ओपन गावाचे संघ आहे. उद्या देखील पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आपण पाहणार आहोत. बरोबर 31 तारखेला 2025च्या सरत्या वर्षाच्या शेवटी ओपन खुला गट आहे. अखिल भारतीय स्तरावरचे क्रिकेट खेळणारे खेळाडू या स्पर्धेत इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाउंड्री सेफ आहे. चेंडू अडवलाय. तिसरे पंच इथे आपल्याला कळवत आहेत. आताच्या धावा देखील आपण पाहिले तर येथील लवसंख्या पुढे जाईल. स्ट्राईकवरती बॅटर आपण पाहिले तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय निलेश काळे. 2 नावं येत आहेत. 2 नावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. संघाचं खातं इथे आपण पाहिलं तर उघडलं आहे. टीमचं अकाउंट इथे आपण पाहिलं तर ओपन होतं. पहिले षटक सुरू आहे. 36 चेंडू आणि 72 धावांचा पाठलाग. हलक्या हाताने स्टेअर केलाय. डिफेन्स केलाय. शॉर्ट कव्हर पॉइंटला 38 सर्कलमध्ये चेंडू फील केला जातोय. तोपर्यंत एक सिंगल येते. पहिला टॉट बॉल, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर एक सिंगल आपण पाहतोय. 3 चेंडू आणि धावपलकोती स्कोर कार्डवरती बनवला जात आहेत. 3 नावा. प्रयत्न आपण पाहिलं तर सुरू आहेत दोन्ही संघांचे आपण पाहतोय.
मॅच दोन्ही संघांना आपण पाहिलं तर इथे फार महत्वाची आहे. नॉकआउटची मॅच आहे. डुवाडायचा सामना आहे. करूयामरोची मॅच आहे. जिंकणं आणि जिंकणं हे दोन्ही संघाला इथे आपण पाहिलं तर गरजेचं आहे. 4 चेंडू 3 धावा. विविध विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक आंबेटा नगरीचे आदरणीय जयसिंग सेठ चव्हाण यांचं शुभागमन होतं. त्यांचे स्वागत आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान चषक 2025च्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. चेंडू मात्र खेळलाय. टीप लॉंगॉनला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतायत. तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्येत वाढ होते आणि स्कोर कार्ड होती आकडे बदलत आहेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 धावा. स्वर्गीय गणपतभाऊ काळे स्पोर्ट फाउंडेशन सांगोडी दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करत असताना धावफलक होती विदाऊट लॉस, नॉट आउट, 4 धावा. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज इथे आपण पाहतोय संजय पितांबरे येत आहेत. 30 चेंडू आणि विजयासाठी 68 धावा तर देखील आपण पाहिलं तर इथे बनवायच्यात. गोंधळजाई 11 सावरदरीचा संघ आपण पाहतोय. आज या स्पर्धेत आपण पाहिलं तर पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 3 मैदान ते खेळत आहेत. प्रयत्न सुरू आहे. एक मोठं टार्गेट ठेवलेलं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. टप्पा पडतो. चेंडू विकेट किपरच्या हातात विसरला जाते. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकला जाते. वेल कमबॅक, गुड कमबॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी आपण पाहतोय. क्रिकेट आणि क्रिकेट तुम्ही पाहताय. सिमेंटची खेळपट्टी, मातीचे एक सुंदर मैदान आपण पाहतोय. अगदी चौफेर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड रोप आपण पाहतोय. डी इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. टीप एक्स्ट्रा कव्हरला एक सुंदर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक टप्पा घेत अडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र चाईल. टीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार. आंबेटान चषक 2025चा खणखणीत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलक होते आकडे बदलत आहेत. 8 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. ओरपी चेंडू होता. वन्स अगेन बॅक टू बॅक 2 इन रो. एका पाठोपाठ एक, चौकारा पाठोपाठ. चेंडू मात्र चाईल. सीमा रेषा पार. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आंबेटान चषक 2025चा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. एक षटकार येतो, एक चौकार येतो. 2 चेंडू ती 10 धावा. टीमची संख्या 14. षटक क्रमांक 2. संजय शॉर्ट पिच चेंडू होता. ऑन साइडला पुल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. आणखीन एक टोले चंग प्रहार. आंबेटान चषक 2025चा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. फलंदाजीचं झंझावत इथे आपण पाहतोय. बॅटर शुभम बसीच्या बॅटमधून एक जबरदस्त ताबडतोब इनिंग आपण पाहतोय. खरं तर पॉवर प्ले मध्ये या फटक्यांची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय गणपतभाऊ काळे स्पोर्ट फाउंडेशन सांगोडी संघाला. कालच आपण सांगोडी गावात एक मोठी स्पर्धा यावर्षी आपण संपन्न होताना पाहिली. जेडपी पंचायत समिती चषक. अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड हा संघ त्या स्पर्धेत विजेता ठरला. चॅम्पियन तो संघ आपण पाहिलं तर बनला. रोहित धुमाळ मला वाटते काहीतरी मॅन ऑफ द सिरीज हा किताब त्या स्पर्धेत पटकावताना पाहायला मिळाला. सांगोडी गावानं सातत्यानं क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम केलं आणि खूप सुंदर मैदान सांगोडी गावात आपण पाहत असतो. यावर्षी माऊलीभाऊ काळ्यांनी त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी फार मोठी स्पर्धा जेडपी पंचायत समिती चषक संपन्न केला. ओव्हरपी चेंडूता समोर खेळलाय. टीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक टप्पा घेत चेंडू मात्र चाईल. सीमा रेषा पार. 1 बाउन्स, चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. 24 चेंडू आणि 47 धावांची गरज. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 11.75च्या मैदान होते आहेत. सामना आपण पाहिलं तर अचून्य दोलन स्थितीत आहे.
क्रिकेटचा खेळ असाच आहे, दोन्ही बाजूने पाहावा लागतो. प्रथमतः बॅटिंग करणारा संघ, प्रथमतः क्षेत्ररक्षण करणारी टीम आणि दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करणारा संघ आणि प्रथमतः बॅटिंग केल्यानंतर धावा रोखणारा संघ. 24 चेंडू 47ची गरज. समीकरण आपण पाहिले तर बदलते. स्वर्गीय गणपतभाऊ काळे स्पोर्ट फाउंडेशन सांगुर्डी याही संघानं आपण पाहिलं तर या मॅच मध्ये कमबॅक केले. पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात अपेक्षित होती, ती सुरुवात मात्र इथे आपल्याला होताना पाहायला मिळते. विश्वास नांगरे पाटलांचे एक वाक्य आपण सातत्याने ऐकतो. ओव्हर पिच चेंडूचा ड्राईव्ह केलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफ मधून ऑफ ड्राईव्हचा एक सुंदर फटका, एक सिंगल येते. लवकर पुढे जातोय. स्कोर कार्ड होती 26 धावा, 26 रन, 23 चेंडू आणि बनवायच्या 46 धावा. शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्तावर सांडावं लागतं. आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात, परंतु त्या धावा रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, कारण का ती जोडी जी प्रचंड आक्रमक या खेळपट्टीवरती या मैदान होती, इथे आपल्याला आता साबित होताना पाहायला मिळते. 2 चेंडूवरती 2 सिंगल येत आहेत. दत्ता पितांबरे आलेत. डिफॉर डेंजरस, धावसंख्या 27, 22 चेंडू 45ची गरज. स्लोअर 1 चेंडू होता, कमी गतीने टाकलाय. गती परिवर्तन करून एक डॉट बॉल आपण पाहिले तर येतो. एक निर्धाव चेंडू इथे आपण पाहिले तर टाकला होते, कमबॅक केला होते. पुनरागमन वापसी देखील आपण पाहतो आणि कमबॅक इथे अपेक्षित आहे. गोंधळ जाई 11 सावरदरीला. ओव्हर पिच चेंडू होता, स्टेप आउट चालाय, पावलांचा वापर केलाय. डीप लॉंग ऑफला टिपला एक सुंदर सेल, टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट चोल पतन, बिग विकेट गॉन. मोठा मासा गाला. पहिला फलंदाज शुभम बसेच्या रूपानं बॅक टू दी पविलियन. सेलबात संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. व्यासपीठ होते आपण पाहिले तर उपस्थित होत आहेत अंबेटा नगरीचे प्रतिथेश उद्योजक आदरणीय गणेश शेठ चव्हाण याठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे भोसरी नगरीचे उद्योजक आदरणीय गुलाबभाऊ लांडगे यांचे शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारी माणसं आहेत. क्रिकेटच्या स्पर्धा कुठे असू द्यात, गणेश भाऊ चव्हाण असतील किंवा गुलाबभाऊ लांडगे सातत्यानं अनेक स्पर्धांच्या निमित्तानं उपस्थित होत असतात. आज अंबेटान चषक 2025च्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भोसरी गावचे जुने जाणते खेळाडू आपण पाहतो गुलाबभाऊ लांडगे आज उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्रीराम स्पोर्ट्स क्लब अंबेटान आणि समस्त ग्रामस्थ अंबेटान यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 27 धावा, एक गडी बाद. षटक क्रमांक 3. स्लोअर 1 चेंडू होता, कमी गतीने टाकला. व्हेरिएशन आपण पाहतोय. विकेट किपर चुकी करतोय, तोपर्यंत एक सिंगल येते. अतिरिक्त अवांतर बाईच्या रूपानं मुख्य पंच आपल्याला कळवत आहेत. दीपक पिळगावकर सर आहेत, अतुल रोंगे सर आहेत, अक्षय मुरमुरे सर, या 3 पंचांचा पॅनल आपण पाहतोय. स्कोरर देखील आपण पाहिले तर अक्षय खैरे या स्पर्धेत अचूक आणि बिनचूक स्कोरिंग आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर पिच चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरला केलाय. गॅप मोठा, परंतु क्षेत्ररक्षक टिप मध्ये आहे. बाउंड्री लाईनच्या अगदी लगत सेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. रनिंग कॅच, एक सुंदर सेल. विकेट क्रमांक 2. दुसरा बॅटर इथे आपण पाहिलं तर आउट होतोय. निलेश काळेच्या रूपानं सांगोडी संघाला दुसरा धक्का. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. विकेट इथे फलंदाज आपण पाहिले तर इथे बाद होत आहेत. कमबॅक देखील इथे आपण पाहिले तर केला. ते पुनरागमन वापसी देखील आपण पाहिले तर सातत्यानं आपण मैदानी पाहतोय. क्रिकेटचा खेळ असंच आहे, दोन्ही बाजूनं पाहावा लागतो. परंतु फलंदाजी करणाऱ्या संघानं एक चांगली सुरुवात केली होती, एक चांगला स्टार्ट त्याही संघाला आपण पाहिलं तर इथे मिळाला होता. परंतु त्यानंतर काही विकेट दत्ता पितांबरेच्या षटकात तो संघ मात्र गमवतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 28, 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 44 धावा. अंबेटान चषक 2025 आपण पाहताय. प्रथम क्रमांकाला 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला 71,000, तृतीय क्रमांकाला 41,000, चतुर्थ क्रमांकाला 31,000 ही भव्य दिव्य पारितोषिक देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. 1 ते 4 क्रमांकाला इलेक्ट्रिक स्कूटी बाईक आहे. भव्य दिव्य
आंबेटान चषक देखील 1 ते 4 क्रमांकाला या स्पर्धेत आपण पाहतोय. मान ऑफ द सिरीज साठी देखील एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक आहे. 28वा धावफलक होत आहे. 2 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावला. 3 षटक देखील समाप्त होत आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाजीच्या मार्कवरती विशाल गावडे. 18 चेंडू 44 ची गरज. फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत आहे. विकेट किपर अडवत आहे. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू बॅटिंग करणाऱ्या टीमला इथे अडचणीत संकटात आणेल. परंतु एकातून मोठे फटके, एखादा षटकार, एखादा चौकार बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय गणपत भाऊ काळे स्पोर्ट फाउंडेशन सांगुर्डी या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे आणि विजयाचा मार्ग मात्र सुखकर बनवला जाणार आहे. फटका खेळलाय. स्क्वेअर लेगला कॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती. आउटफील्ड वेगवान. चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र जाईल जमिनीच्या समांतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. आंबेटान चषकाचा एक देखना देदीप्यमान चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 2 गडी बाद 32वा धावफलक होती. 16 चेंडू 40 ची गरज. अक्षय भसे आणि मनोहर काळे ही जोडी आता आपण पाहिलं तर तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप भागीदारी करताना पाहायला मिळते. प्रयत्न करावा लागतील दोनही फलंदाजांना. धावा बनवायच्या तितकं देखील काय मोठं टार्गेट नाही. 36 चेंडू 72. या मैदानात 36 चेंडू 92 झाल्यात. याच मैदानात काल 36 चेंडू 82 झाल्यात. याच मैदानात 36 चेंडू 72 बनवायच्यात. शॉर्ट पिच चेंडू होता. फटका खेळलाय. टीप मिड विकेटला. एक टप्पा घेत अडवतायत. फेकी करतायत. तोपर्यंत एक सिंगल. धावसंख्या 2 गडी बाद 33 धावा. 15 चेंडू 39 ची गरज. 39 रन टू विन 15 बॉल. 15 चेंडू 39. विजयाचं समीकरण आपण पाहतोय. कोणता संघ जिंकेल ना ते आपल्याला इथं मैदानात पाहायचे. दुवाड्याची मॅच आहे. करूया मारूचा सामना आहे. दोन्ही टीमवरती टांगती तलवार आहे. टीट फॉर टाट प्रत्युत्तर द्यावा लागेल. इट का जवाब पत्थर से जसं तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल. कारण का जिंकण्यासाठी दोन्ही संघांना इथे मैदानात प्रयत्न करायचेत. ओव्हर पिच चेंडू होता. फटका खेळलाय. टीप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत. अडवताय. फेकी करताय. तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या 2 गडी बाद 34. 14 चेंडू 38 धावांची गरज. जिंकणार तोच जो झुंजणार. जिंकणार तोच जो संघर्ष करणार. जिंकणार तोच जो प्रयत्न करणार. आणि ते प्रयत्न इथे आपण मैदानात पाहणार आहोत. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होगी. टप्पा पडतोय. बॅटचं टॉप एज आणि प्रयत्न चांगला होता. रनआउटची संधी. तोपर्यंत एक सिंगल येईल. एक चोरटी धाव आपण पाहिलं तर पळून पूर्ण केले जाते. अक्षय भसे, मनोहर काळे एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डला पुढे घेऊन जात आहेत. धावफलक होती 2 गडी बाद 35 धावा. 13 चेंडू 37 धावांची गरज. 13 चेंडू 37. विजयासाठी इथे आपण पाहिलं तर बनवायच्यात 2 गडी बाद 35. 4थं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील इथे आपल्याला पाहायला मिळते. 35 रन लॉस ऑफ 2 विकेट. 13 चेंडू 37 ची गरज. अक्षय भसे, मनोहर काळे. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस वरती फुल टॉल वसूल केलाय. फुल टॉस वरती फलंदाज बन गए बॉस. बॉलला मात्र पाठवले लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. 6 धावा. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. अगर मेहनत आदत बन जाए तो कामयाबी मुकद्दर बन जाती है. आणि ते प्रयत्न आपण पाहिले तर इथे मैदान ते सुरू आहे. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते आणि धावफलक होती. इथे आपण पाहिले तर आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. धावफलक होती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 41. 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 31 धावा. 12 चेंडू 31 धावा. यानंतर व्यासपीठ होते आपण एक विशेष सन्मान करतोय. गुलाबभाऊ लांडगे भोसरी गावचे एक सुने जाणते अष्टपैलू खेळाडू उपस्थित आहे आणि त्यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने आपण संपन्न करतो. तो सन्मान करण्यासाठी आंबेठाण शालेय व्यवस्थापन स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ मांडेकर आणि युवा उद्योजक आदरणीय गणेश शेठ चव्हाण या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण
भोसरी गावचे एक अष्टपैलू जुने जाणते क्रिकेटर गुलाबभाऊ लांडगे यांचा सन्मान होतोय. त्यांना विनंती केला तर आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. लांडगे 11 संघाचे आपण पाहिले तर एक अष्टपैलू खेळाडू गुलाबभाऊ लांडगे यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. नाही, चेंडू कधी हरवला तरी नवीनच. पहिल्या दिवसापासून तोच नियम आहे. जर मॅच बॉल आला तर तो घेतला जाईल. कालपासूनच आपण तो नियम कंटिन्यू ठेवलेला आहे. चेंडू कधी हरवला, खराब झाला, ओला झाला, फुटला, बाहेर गेला तर तुम्हाला नवीन चेंडूवरती खेळावा लागेल. 41 धावफलक होत आहे, 2 गडी बाद. परंतु जर मॅच बॉल येत असेल तर त्या मॅच बॉलवरती मॅच कंटिन्यू सुरू राहील. 41 धावफलक होत आहे, 4 षटक समाप्त होत आहे, 2 विकेट गमावल्यात. शेवटचे चेंडू आपण पाहिले तर शिल्लक आहे 12 चेंडू, 31 धावांची गरज. पहिला चेंडू समोर उडवलाय हवेत आणि चेंडू मात्र जाईल शरद जोशी क्रीडा संकुलमध्ये. सीमारेषा पार, टोले चंग प्रहार, मनोहर काळेच्या बॅटमधून आलाय कणकणीत दिगुमाके षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद. डीचे 2 गडी बाद, 47 धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 5 आपण पाहिले तर सुरू आहे. 11 चेंडू 25 ची गरज. त्यावेळेचा चेंडूचा फटका खेळलाय. टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतायत. तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. धावांसाठी सुरू असलेली धाव 48 धावफलक होत आहेत, 2 गडी बाद. 5वं षटक सुरू आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 24 धावा. 24 रन टू विन 10 बॉल. शेवटचे 10 चेंडू आणि 24 धावांची गरज इथे आपण पाहिले तर मैदान होते आहे. 48 बनवल्यात. शॉर्ट पिच चेंडू होता आउटसाइड द ऑफ स्टंप. तिथे आपण पाहिलं तर पंच कळतायत. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय ऑफ स्टंपच्या अगदी बाहेरून. हा डॉट बॉल देखील आपण पाहतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS ची मागणी केली. टेक्नॉलॉजीचा वापर केला. ते तिसरे पंच इथे आपण पाहिले तर चेक करतायत आणि थर्ड अंपायर कडे आपण पाहिलं तर निर्णय इथे मात्र पाठवलाय. तिसरे पंच चेक करतील. अतुल रोंगे सर आपण पाहिलं तर थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला. तो टीव्ही अंपायर इथे आपल्याला काय निर्णय पाठवतायत, काय निर्णय कळवतायत ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. चेक केला ते तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. तर अंपायर आपण पाहिले तर अतुल रोंगे सर इथे चेक करतील, आपल्याला कळवतील. टेनिस क्रिकेट .in वरती आपण ही स्पर्धा ऑनलाईन पाहत आहे. ऑनलाईन सोडलेल्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. मैदानात उपस्थित असणारे सर्वच क्रिकेटच्या दर्दी प्रेक्षकांचं स्वागत आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसरे पंच इथे आपल्याला कळवत आहे. चांगला चेंडू आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमनं आपला DRS इथे आपण पाहिलं तर गमावला गेलाय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. फलंदाजी करणाऱ्या संघाला या डावात इथे आपण पाहिलं तर रिव्ह्यू मिळणार नाही. सक्सेसफुल झाला तर तो पुन्हा पुन्हा घेता येईल. तो अनसक्सेसफुल झाल्यानंतर तो त्या डावात तुम्हाला मिळणार नाही. 9 चेंडू 24 धावांची गरज. 2 गडी बाद 48. स्वर्गीय गणपत भाऊ काळे स्पोर्ट फाउंडेशन सांगोटी संघ धावांचा पाठलाग करतोय. 36 चेंडू 72. टार्गेट इतकं काही मोठं नव्हतं, कारण का त्या मैदानात कित्येक वेळा आपण या धावा चेस होताना पाहिल्यात. परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाने जे काही प्रयत्न केलेत ना ते इथे कमालीचे आहेत. पुन्हा टेक्नॉलॉजीचा वापर केला. ते तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिले तर मागणी केली जाते. तर अंपायर अतुल रोंगे सर आपण पाहिले तर थोडे बिझी होताना पाहायला मिळतील. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला तर रनआउट साठी चेक केला जाते. बॅटर सेफ असेल की रनआउट या गोष्टींच्या विचारणा तिसऱ्या पंचांकडे करतायत. स्कोरलेक अंपायर अक्षय सरांना आपण पाहतोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला तर थर्ड अंपायर
इथे आपण पाहिले तर चेक करतायत. अनेक बक्षीसदाते, अनेक देणगीदार, अनेक सौजन्यकर्ते आपण पाहतोय. चषक सौजन्य आंबेटा नगरीचे माजी उपसरपंच शहाजी शेठ आरडे, पसैदान एंटरप्राइजेसचे सुरेसुरा वैभव शेठ दवणे यांच्या वतीने भव्य दिव्य आंबेटान चषकचं सौजन्य आपण पाहतोय. रनआउट साठी थर्ड अंपायर घेतलं होतं आणि टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळवत आहेत. फलंदाज रनआउट, फलंदाज धावबाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. फायनलच्या टीमसाठी टी शर्टचं सौजन्य देणारे आंबेटा नगरीचे माजी सरपंच सुभाष शेठ मांडेकर, आंबेटा नगरीचे माजी उपसरपंच हनुमंत शेठ गोंते, आंबेटा नगरीचे माजी उपसरपंच भानुदास शेठ दवणे यांच्या वतीनं फायनलच्या टीमसाठी टी शर्टचं सौजन्य या स्पर्धेत मात्र केलेलं आहे. युट्यूब लाईव्हचं सौजन्य आपण पाहतो. उद्योजक श्री निलेश उर्फ चगुदादा मांडेकर, उद्योजक सुनील शेठ लांडगे, उद्योजक कुलदीप शेठ पडवळ आणि उद्योजक तुषार शेठ मांडेकर यांच्या वतीनं युट्यूब लाईव्ह सौजन्य आपल्या स्पर्धेला आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट अण्णा शेठ चव्हाण, प्रारंभ इंडस्ट्रीचे ओनर वैभव शेठ चव्हाण, उद्योजक अमोल शेठ घाटे यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफींचं सौजन्य आपण पाहतोय. अंपायर सौजन्य खराबाडी नगरीचे माजी आदर्श सरपंच फायनल सम्राट नवनाथ शेठ शेडगे आणि उद्योजक प्रदीप शेठ आरडे यांच्या वतीनं अंपायर सौजन्य या स्पर्धेत आपण पाहतोय. विजयाचं समीकरण आपण पाहिलं तर इथे आता बदलले. 8 चेंडू 24 ची गरज. फटका केलाय, स्लॅश केलाय, टीप बॅकवर्ड पॉइंटला, पॉइंटच्या टोक्यावरतून चेंडू मात्र पाठवलाय डीप पॉइंट सीमारेषा पार. ऑफ साइडला एक सुंदर चौकार. आंबेटान चषक 2025चा खणखणीत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे 7 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 20 धावा. एखादा चौकार, एखादा षटकार या चेंडूवरती येणं बॅटिंग करणाऱ्या टीमला फार गरजेचं आहे. चपलवून खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतील तोपर्यंत एक डॉटबॉल होतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय आणि सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी बनवायच्यात 20 धावा. सहा चेंडू आणि 20 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे विजयासाठी आहे. आंबेटान चषक 2025 आपण पाहत आहे. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान आयोजित भव्य टेनिस बॉल पुलपिच क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. आपल्या स्पर्धेला पाणी सौजन्य देणारे हॉटेल समाधानचे ओनर श्री सकाराम शेठ घाटे, उद्योजक चेतन शेठ पडवळ, समालोचक सौजन्य मॅनेजर मदरसन कंपनी रोहित शेठ पाटील आणि उद्योजक मंगेश शेठ लोहकरे यांच्या वतीनं समालोचक सौजन्य आपण पाहतोय. बॅटबॉल स्टंपचं सौजन्य आपण पाहतोय डॉक्टर क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आहे. बॅट आणि शूजचं सौजन्य SK स्पोर्टचे ओनर सोमनाथ भाऊ कारले यांच्या वतीनं आहे. तर मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्टचं सौजन्य श्री एंटरप्राइजेस वागचाईनगर श्री कृष्णा शेठ चव्हाण यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचचं टी शर्टचं सौजन्य आहे. मंडप अँड साऊंड आपण पाहतोय. माऊली मंडप अँड डेकोरेटर्स, अंबुनगरीचे उपसरपंच प्रोप्रायटर सुनील शेठ काळोखे, प्रवीण शेठ काळोखे, निखिल शेठ काळोखे यांच्या माध्यमातून मंडप अँड साऊंड आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. 52 धावा धावपल होत्या. 3 गडी बाद, 6 चेंडू 20 ची गरज. पहिला चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे भिरकावलाय. चेंडू मात्र पाठवलाय अक्षयच्या बॅट मधून सीमारेषा पार. चरण षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 58 धावा धावपल होत्या. 3 विकेट आपण पाहिलं तर गमावल्या. शेवटचं अंतिम षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत आणि विजयासाठी बनवायच्या 5 चेंडू 14 धावा. अक्षय बसे बॅटिंग करतोय 5 चेंडू 13. तेजस बसे बॅटिंग करतोय 2 चेंडू 4. मॅच रोमर्शिका, मॅच रंगतदार आहे.
उत्कंठा सर्वांच्या आता शिगेला पोचल्यात. कोण जिंकेल आणि कोण बाची मारेल ते मात्र इथे मैदानात पाहायचे. आंबेटान चषक 2025 चा देखणा देदीप्यमान 58 धावा धावपल कृत आहेत. 5 चेंडू विजयासाठी 14 धावा. अठ्ठावन्न धावा धावपल कृत आहेत. 5 चेंडू आणि 14 ची गरज. पुन्हा एकदा समोर मात्र केलाय फटका सुंदर आणि चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. टीप लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या अगदी मधोमध स्ट्रेट टू द ग्राउंड. सेफ झोन मध्ये आपण पाहिलं तर चेंडू पाठवलाय 6 धावांसाठी. षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 64 धावा धावपल कृत आहेत. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या आहेत. शेवटचे चेंडू इथे आता बॅटिंग करणाऱ्या टीम साठी शिल्लक आहे. 4 चेंडू आणि बनवायच्यात 8 धावा. सलग बॅक टू बॅक 2 षटकार आलेत अक्षय बसीच्या बॅट मधून. अक्षय प्रचंड आक्रमक आहे, प्रचंड घातक आहे, स्फोटक आहे, 10 काय आणि सातत्यानं लेफ्ट हँड बॅटर म्हणून तो इथे आपण पाहिलं तर आक्रमकता दाखवताना पाहायला मिळालाय. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. स्टेप आउट चालाय. वेगावरती स्वार होतोय गोलंदाज. वेगवान गोलंदाजी इथे आपण पाहिलं तर करतोय. तोपर्यंत एक डॉट बॉल होतोय. 2 षटकार आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडू. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायच्यात 8 धावा. विशाल गावडे गोलंदाजीच्या मार्क होत आहे. शेवटचा अंतिम स्लॉगवर टेतोरचं षटक तो मात्र करतोय. फटका खेळलाय कडक. बॉलला मात्र पाठवलंय टिप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अक्षय बसे सेट ऑन फायर. चेंडू मात्र चाल सीमा रेषेच्या बाहेर. आंबेठाण चषक 2025 चा आजचा शॉट ऑफ द डे. एक खणखणीत दणदणीत षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 2 चेंडू 2 सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. 2 चेंडू आणि 2 धावा. त्यावेळेस मात्र सामना संपवलाय एम एस धोनी स्टाईलला. काय बॅटिंग आपण पाहतोय. एक टप्पा घे चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार आणि सामना जिंकलाय स्वर्गीय गणपत भाऊ काळे स्पोर्ट फाउंडेशन सांगोडी. या मॅचचा हिरो ठरतोय. हो त्याचं